महिला आरक्षण विधेयकासंदर्भात राहुल गांधींनी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत एक बैठक घेतली। या बैठकीमध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट, भूपेश बघेल यांच्यासह 41 नेते उपस्थित होते। यावेळी राहुल गांधींनी विधेयकाविरोधात एकजुटीने रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केले। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमधल्या माझ्या सहकाऱ्यांसोबत माझे चांगले संबंध आहेत असं सूचक वक्तव्य केले अशोक चव्हाण यांनी। जर सरकारने माझ्यावर कुठली जबाबदारी दिली तर मी नक्कीच पूर्ण करेन असं देखील अशोक चव्हाण म्हणाले। अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काढल्यावर अशोक चव्हाण यांनी भाजपचा हात धरला। आणि संबंध चांगले असूनही कसं कोण म्हणतो माझे संबंध बोलण्यापुरती नक्कीच चांगले आहेत। म्हणजे विरोधी पक्षाशी माझे संबंध काँग्रेसच्याही आमच्या सहकारी मित्रांशी आहे, राहुलजींशी आहे, पण शेवटी त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा। त्यामुळे सरकारची जबाबदारी माझ्यावर काही सांगितली तर मी निश्चितच लक्ष घालून घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।